एकदम व्यवस्था यादेवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं गच्छति अय्यप्पे जगदंबेमध्ये जगज्जननी भगवती माते आज तुझ्या जनाकडे समस्त आज गावचे आणि तुझ्या गावचे लोकांमध्ये तुझ्या हक्काचे मनीस तुझ्या हक्काचे लोक तुझ्या करणाकडे आलेले असतात आणि शरणी होतात अमृताचे भय करून प्रार्थना करतात मागणी मागतात तिने उन्हामध्ये घडला आणि तिने घडला तुझ्या गावात याचा न्याय करणारी जगज्जननी तू असता तरी पण उन्हामध्ये आज प्रश्न घेऊन आयुष्य आलेले असतात त्यांचा प्रश्न आमच्या लोकांचं सगळे आज हे शेतकरी भातकरी उन्हामध्ये शेतावताचे लोक आणि त्यामध्ये ते उदरनिर्वाह भाजीपाला किंवा वेगवेगळ्या मार्गांमध्ये कष्ट करून रात्रंदिवस मेहनत करून जे तिने आपल्या जीवनामध्ये धान्य म्हणा किंवा भाजी रुपये नाही का करता फळ नाही का ते विक्री करून आपल्या चरितार्थात उदरनिर्वाह भरणारे असे हे गावचे तुझे लोक आणि आजपर्यंत तुझ्या जीवनामध्ये तुला म्हणलेले शब्द अवघे असतात त्यांना मनामध्ये आज तुझ्या जनाकडे समजतं गावच्या लोकांच्या वतीने आज हे पुढारी आणि अधिकारी म्हणजे गावच्या तुमच्या प्रत्येक वाड्याचं एक 4-4 5-5 मनीसाच्या पुढे जाऊन एक पुढाकार घेऊन हे तुझ्या चरणाकडे आलेले असतात आणि मागतात विनंती करतात प्रश्न असा म्हणजे की गावात तुझ्या गावात जे तळ्यामध्ये असतात मोठ्या प्रमाणात तळे असं म्हणते आज त्या तळ्याचे उन्हामध्ये मोठे संकट आलेले असतात म्हणजे ते गावाचे संकट तर त्या तळ्याचे पाणी आज संपूर्ण चिंबवण लोक किंवा उन्हामध्ये गावचे लोक किंवा ह्यांपैकी उन्हामध्ये ज्यावेळेस मोठे दुष्काळ आलेलो त्यावेळेस उन्हामध्ये रायबंदर असो पणजी असो ह्यापर्यंत ते तळ्याचे पाणी लोकांनी पिऊन उन्हामध्ये आपले जीवन उन्हामध्ये काढलेले असतात आणि जगलेले असतात त्या दुष्काळाच्या काळात तर आता उन्हामध्ये पुन्हा हे सरकार जे असतात आपले गोव्याचे सरकार तर ते गोव्याचे सरकार उन्हामध्ये ह्या चिंबा लोकांचे पुन्हा दुष्काळाचं उन्हामध्ये मुद्दाम उन्हामध्ये संकट हटवायचा प्रयत्न चाललेला असा प्रयत्न असा त्यांचं की त्या तळ्याच्या काठाभोवती म्हणजे तळ्याच्या बाजूक एक मोठ्या प्रमाणात प्रशासन स्तंभ म्हणजे जवळपास 17 मजली अशी इमारत त्यांची बांधण्याचा विचार असा आणि त्याच्याच बाजूक उन्हामध्ये एक युनिटी मॉल अशा मध्ये बांधण्याचा त्यांचा याचा प्रयत्न चालला तर काल उन्हामध्ये ते भारत देशाचे गृहमंत्री यांनी उन्हामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने आवासी पद्धतीने उन्हामध्ये ते त्याचे भूमिपूजन शिलान्यास रूपात उन्हामध्ये केलेले असतात पण प्रत्यक्ष त्या स्थानाचे त्या जागेचे येऊन उन्हामध्ये कोणीच काय केले ना मुख्यत्वान उन्हामध्ये गावचे सरपंच असो गावचे जिल्हा पंचायतचे असो किंवा अन्य पदाधिकारी असो पंचायतचे तसेच उन्हामध्ये त्या गावचे माननीय मंत्री तसेच उन्हामध्ये तसेच गोव्याचे मुख्यमंत्री तसेच त्या उन्हामध्ये बांधकाम क्षेत्राचे किंवा त्या टुरिस्ट डिपार्टमेंटाचे किंवा IT खात्याचे किंवा अन्य वेगवेगळ्या त्या PWD असे वेगवेगळे क्षेत्राचे त्या क्षेत्रा म्हणजे त्या प्रशासन स्तंभ आणि युनिटी मॉल ह्याचा जे जोडले गेलेले अधिकारी जे असतात आणि मंत्री महोदय जे असतात त्यांच्यानी प्रत्यक्ष येऊन धर्मामध्ये पाहणी न करता लोकांना विश्वासात न घेता धर्मामध्ये सगळे आपल्या एक अधिकार पदाचा गैरवापर त्यांनी करून उन्हामध्ये युनिटी मॉल आणि उन्हामध्ये प्रशासन स्तंभ काढून धर्मामध्ये तळ्याचे एक विध्वंस तळ्यांचे तळे उद्ध्वस्त करण्याचं एक षडयंत्र त्यांचे असतात ते त्यांच्यानी रचलेले असतात आणि त्यामुळे उन्हामध्ये आज गावचे लोक सगळे एकटे झालेले असतात जे युनिटी मॉल आता ते युनिटी मॉल या गावच्या लोकांच्या युनिटी त्याच्या उन्हामध्ये पलायन गावचे आणि प्रशासन स्तंभ असतात ते उन्हामध्ये त्याच्या पैसे जावचे तर उन्हामध्ये जावचे नाही
अशेनीमध्ये लोकांचं असं विचारणं की गोव्याचा उत्कर्ष गोव्याची उदरगत जावची न्ही म्हणून, पूण त्यामध्ये कोणाच्या तरी पोटार पाय दवरून आपला उत्कर्ष करणे हे योग्य नाही. हे सगळे न्यायाच्या विरुद्ध, शास्त्राच्या विरुद्ध आणि धर्माच्या विरुद्ध असतात. त्यांना त्यामध्ये कोणाच्याही पोटार हे आज जे कष्ट करणारे शेतकरी असतात किंवा कष्ट करणारे हे मोठ्या स्त्रियांचे लोक जे असतात ते तुझ्या गावात कसे रात्रंदिवस ते मेहनत करतात. त्या तळ्याच्या बाजूचा त्यांचा थोडासा प्रकार असा डोंगराच्या रूपान ते भाजीपालो लायता करता, ते करता असताना त्याची राखण करता असताना ती झोपडी घालून ते रात्रंदिवस ते राहून ते कष्ट करून ती भाजीपाला मुलामध्ये आपल्या मेळयतात. तर त्याची तुम्ही दखल घेवची आणि दखल घेऊन त्याच्या मुलामध्ये तांकां गांवच्या लोकांची आज युनिटी जाल्ली आसा त्या युनिटीक तांकां न्याय मेळचो आणि तुज्या आशिर्वादान, तुज्या शब्दान, तुज्या शक्तीन, तुजी जी शक्ती सामर्थ्य जी आसा, तुजें जे बळ आसा, गांवच्या लोकांचे ह्या मुलामध्ये गांवच्या लोकांनी एकत्र जावन ते मुलामध्ये IT पार्क म्हणून जे कितें हाडपाचो प्रयत्न आसलो ते तेंच्यांनी मुलामध्ये त्या स्थाना वयल्यान अलायन केल्ले आसा. प्रत्येकाचो डोळो म्हणजे त्याच जाग्याचेर आसा, कारण कितें भितरलें मर्म कितें आसा तेजी वितू जाणणारी आसा. थंय काही अधिकाऱ्यांनी जागा घेतलेली आसा, त्या जागेक तेंचो भाव वाडचो तेंचो आणि ते जागा तेंची ज्या दरेन तेंच्यांनी घेतल्या तेच्या 100 पटीन तेंकां फायदो जावचो अशें काही तरी तेंचे विचार आसतले. किंवा हे IT पार्क करता आसतना ते तळ्याचो उगम आसा किंवा हे गांवांतले प्रशासन बांदता आसतना इलेक्ट्रीक मॉल बांदता आसतना ते गांवच्या लोकांची थंय आनी तळ्याची विध्वंस जातलो, गांवच्या लोकांच्या पोटार पांय पडटलो हाचो विचार गांवांतले कोणीच एकाही मंत्री महोदयान केलेलो ना. तेन्ना त्या हेजेंतल्या सगळ्या मुलांमध्ये जे आपल्या गोव्यातले जे प्रशासन आसा, जे मुलांमध्ये अधिकारी आसात किंवा जे मंत्री आसात, आमदार आसात किंवा जे मुख्यमंत्र्यापासून सगळे जे जे अधिकारी असतात, भारत सरकारापासून ते गोवा सरकारापर्यंत सगळ्या मुलांमध्ये सद्बुद्धी घालची न्ही, सगळ्यांक बरी बुद्धी घालची आणि बरी बुद्धी घालून असो विचार तेंच्या तकलेन घाल मागे तूं तेंच्या काठ्यार बसन असो विचार घाल की मुलांमध्ये बाबा कोणाच्याही पोटार पाय धरून उत्कर्ष करचो न्ही. तेजो तेंच्या घराण्याशी, तेंच्या कुटुंबाशी ह्या लोकांचो श्राप जो आसा तो तेंकां बाधक ठरतलो अशी तेंकां प्रत्यय हाडून दाखोवन दी मध्ये. कित्याक आज तेंचे एकटो जोडणारो आसा, कश्ट करणारो आणि घरान 4 जाण खाणारे भाजीपाल्याच्या हेच्या मध्ये कष्ट करून, तर त्या लोकांचे जे अपशब्द किंवा अपशब्द म्हणण्यापेक्षा एक मध्ये काळजांतून जे दुःख आसा, श्राप जे आसा ते मध्ये ह्या अधिकारी मंडळान किंवा मंत्री महोदयान ते लागूंक जायना. तांकां जर तेजी मध्ये झळ बसूंक जायना जाल्यार तेंच्यांनी वेळीच हे योग्य वेळी हे पाऊल फाटी घेवचें आणि तो जो मध्ये प्रशासन स्तंभ किंवा युनिटी मॉल जो आसा तो तळे असो किंवा अन्य थंयचो प्राकार जो आसा तो प्रकार सोडून अन्य खंयच्याय मध्ये स्थानार तेंच्यांनी स्थलांतर करचो अशें गांवच्या लोकांचे मध्ये विनंतीचे अर्ज आसा तुज्या चरणाकडे. आणि आज एक अमृताचें फळ फुलां आणि फळफुलां दवरून तुज्या चरणाकडे प्रार्थना करता. गांवचे लोक तुज्या चरणाकडे जे पदर पसरून जी मध्ये आज तेंचे सौभाग्य मागता, तेंच्या घरादाराक प्रत्येकाक अन्न वस्त्र निवारो मागता, त्या पद्दतीन भुरगेपण मागता, संतान मागता, कार्य गांवची घरादार सगळ्यांचे मागणी प्रत्येकाची तुवें आज पर्यंत मध्ये तुझ्या अस्तित्वान, तुझ्या शक्तीन तुवें तांकां पूर्ण करून दिल्ली आसा. तर आज तुझ्या घराकडे ही गांवची एकत्रीत जावन सगळी ही जी मंडळी आयिल्ली आसा तर मध्ये आज तुझ्या घराकडे तेंच्यांनी भायणीकाराक थंय प्रार्थना केल्ली आसा, त्या तळ्या वयल्या राखणदाराक थंय आणि आता तुझ्या चरणाकडे असेच मध्ये पणजे वचून थंय साकळ्या अन्य जे त्या पंचक्रोशीतील जी जी देवता आसा त्या देवतान जे कितें मान दवरूंक जाय, जो कितें प्रार्थना करूंक जाय ते करतले. सगळ्या देवतांची मध्ये तुवें शब्द आणि तुवें शक्ती आणि तुज्या शक्ती आणि सगळ्या देवतांच्या शक्ती अशी मध्ये प्रत्येक घडचो असो चमत्कार घडचो की ते युनिटी मॉल आणि प्रशासन संबंध थंयचे रद्द जाले आणि गांवच्या लोकांक तुमचो विजय जालो अशें तुजो चमत्कार जो आसा तो तुवें दाखोवन घेवचो आणि तुज्या चमत्कारान, तुज्या आशिर्वादान हे सगळे बरे तुवें घडोवन घेतले आणि बरे तेंचे सगळ्यांचे तुज्या चरणाकडे ह्या भाविकांचे, भक्तांचे, तुज्या गांवच्या लोकांचे आणि जी प्रार्थना आसा ती तुवें मध्ये आयकून
नामांमध्ये त्यांची मनोकामना जी आसा ती पूर्ण केली अशी तुझी कीर्ती दाखवून दी. तुझा आशीर्वाद तुझी कृपा दे प्रत्येकाच्या घरादारात सुख शांती अखंड सौभाग्य आरोग्य यश गाडी घेऊन भोवता येता ते रखड आणि न्यायात लढाई करता आणि त्यांना न्याय मिळतो जय प्राप्त जातो विजय प्राप्त जाता यश मिळते. आणि जे अधिकारी जे आमदार किंवा जे मंत्री जे ह्यांच्या नामाच्या विरोधात काम करणारे असतात त्यांच्या नामामध्ये एका जाग्यातून नामामध्ये बसवचे परत यांच्या जीवनाच्या वाटेत नामामध्ये कोणी होते नाही. कसल्याच रूपात त्यांच्या जमिनीचे कसल्याच रूपात त्यांच्या नामामध्ये पोटाचे त्यांची नजर नामामध्ये असतात ती काढून राहील परत नजर त्यांची नामामध्ये वाईट नजर यांचे पडतील आणि यांच्या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांचे आजपर्यंत कल्याण झाले असतात. गाव संपूर्ण गोव्यांचे नाव असतात जे मुलगारी म्हणून ते नाव तू राज्यामध्ये असे तुझ्या जीवनाकडे मागणी असतात. जी कोण दुर्बुद्धी हे वागणूक करतात त्यांना मुलांमध्ये सद्बुद्धी दिवची सगळे मंत्री महोदय अधिकारी सगळ्यांनी सद्बुद्धी दिवची आणि हे त्यांच्यामध्ये प्रशासन संभाव आणि नीतिमंत्रीचे कार्य हे जे असं ते रद्द झाले कायमस्वरूपी रद्द झाले. परत त्यांच्या वाटे काहीच समजावून असे संकट त्या गावच्या कुटुंबाची योजने अशी तिला खेळाकडे मागणी असा ते मान्य कर. तुझा आशीर्वाद तुझी कृपा द्यावं सर्वे भवन्ते शीतकामना सिद्धिरस्तु नमोदास मदास हो गया. अंतर 4 जण अंतर श्री भगवती माता की जय. ठीक आहे प्रसाद वाटून घ्या तेव्हा सगळे एक कोणी या नाही तीर्थ घ्यायला सगळे आले ते awesome.